मुंबईच्या वरळी परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीत 22 नोव्हेंबर 2025 च्या संध्याकाळी जे घडलं त्यानं संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला। एका कर्तृत्ववान तरुणीचं आयुष्य अवघ्या काही महिन्यातच संपलं। ही तरुणी होती डॉक्टर गौरी गर्जे। मुंबईतील केएम रुग्णालयात दंत वैद्य म्हणून कार्यरत असलेली महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची ती पत्नी। गौरीनं तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली, पण एक सुशिक्षित आणि यशस्वी डॉक्टर असं टोकाचं पाऊल का उचलते? या घटनेमागे दडलेला भयानक तणाव आणि संशयाचा गडद अंधार काय आहे? नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज। डॉक्टर गौरी आणि अनंत गर्जे यांचं लग्न 7 फेब्रुवारी 2025 रोजी बीड जिल्ह्यात मोठ्या थाटामाटात झालं होतं। या विवाह सोहळ्याला पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक बड्या राजकीय व्यक्तींनी हजेरी लावली होती। एका बाजूला मुंबईतील प्रतिष्ठित सरकारी रुग्णालयात सेवा देणारी डॉक्टर असलेली गौरी, तर दुसऱ्या बाजूला राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू स्वीय सहाय्यक म्हणून काम करणारा अनंत। हे पॉवर कपल आदर्श जोडी म्हणून पाहिलं जात होतं, पण त्यांच्या वैवाहिक जीवनात सुरू असलेला वाद इतका भयानक होता की हे कोणालाच माहित नव्हतं। गौरीनं आत्महत्या का केली याचा तपास सुरू झाल्यावर जे सत्य समोर आलं ते अत्यंत धक्कादायक होतं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौरीचा पती अनंत गर्जे याच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप आहे। लग्नाला काही महिने होत नाहीत तोच गौरीला आपल्या पतीच्या या कृत्यामुळे प्रचंड मानसिक त्रास होत होता। याच तणावातून तिने आत्महत्या केल्याचं बोललं जाते। या प्रकरणी गौरीच्या पालवे कुटुंबियांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आपल्या लेकीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। गौरी आणि अनंत यांनी सप्टेंबर महिन्यात वरळीमध्ये नवीन घर घेतलं होतं आणि घर शिफ्ट करताना गौरीच्या हाती काही महत्त्वाचे कागदपत्रे लागली। या कागदपत्रांमध्ये एका दुसऱ्या महिलेचा पती म्हणून अनंत गर्जेच्या नावाचा स्पष्ट उल्लेख होता। एका रुग्णालयात या महिलेचा गर्भपात करण्यात आला होता आणि त्या महिलेच्या नावापुढे अनंतचं नाव लागलं गेलं होतं। यानंतर गौरी हादरून गेली। तिने तत्काळ ही गंभीर बाब आपल्या वडिलांना सांगितली। एका कागदानं त्यांच्या नात्यातील कटुता थेट टोकाला नेली आणि गौरीच्या आत्महत्येच्या घटनेला एक निश्चित कारण मिळालं। विवाहबाह्य संबंधाची पोलखोल झाल्यानंतर अनंत गर्जे यानं गौरीला समजावण्याऐवजी किंवा नातं सुधारण्याऐवजी थेट त्यानं धमक्या द्यायला सुरुवात केली, अशी माहिती पालवे कुटुंबियांनी दिली। तुझे आई वडील जर मला जाब विचारायला आले तर मी चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन आणि त्या चिठ्ठीत तुझ्या नावाचा उल्लेख करेन, अशा पद्धतीने तो गौरीला वारंवार ब्लॅकमेल करत होता। एका महिलेनं आत्महत्येचं पाऊल उचलण्यापूर्वी तिचा पतीच तिला आत्महत्येच्या धमक्या देत होता हे ऐकून कोणालाही धक्काच बसेल। गौरी फक्त मानसिक तणावात होती असं नाही, तर तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण देखील अनेकदा तिचे आई वडील आणि तिच्या सहकार्यांनी पाहिले होते। जर गौरीला शारीरिक मारहाण होत होती तर लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच हे नातं कशा प्रकारच्या हिंसेतून जात होतं याचा अंदाज येतो। या व्रणांमुळे ही फक्त आत्महत्या नसून त्यामागे छळ आणि अत्याचाराचं मोठं कारण दडलं होतं। या कुटुंबियाच्या दाव्याला बळकटी मिळते। गौरीनं गळफास लावला त्यावेळेस अनंत गर्जे घरात नव्हता अशी त्याची प्राथमिक प्रतिक्रिया आहे। मी घरी पोहोचलो तेव्हा घरचे दरवाजे आतून बंद होते। घाबरून मी इमारतीच्या 31व्या मजल्यावरून खिडकीच्या माध्यमातून माझ्या 30व्या मजल्यावरील घरात प्रवेश केला असं त्यानं पोलिसांना सांगितलं। मात्र ही प्रतिक्रिया अत्यंत संशयास्पद वाटत होती। 31व्या मजल्यावरून 30व्या मजल्यावरील घरात खिडकीतून प्रवेश करण्याची कृती अत्यंत धोकादायक आणि अविश्वसनीय वाटते। त्यामुळे घटनेच्या वेळी तो नक्की कुठे होता आणि त्यानं घरात प्रवेश कसा केला यावर पोलिसांना अधिक तपास करावा लागणार। गौरीच्या आत्महत्येपूर्वी अनंत गर्जेने गौरीचे वडील अशोक पालवे यांना फोन करून तुमची मुलगी आत्महत्या करते, तिला समजावून सांगा असं सांगितलं होतं। पण त्यानंतर लगेचच त्यानं गौरीच्या आईला फोन करून तिच्या आत्महत्येची बातमी दिली। मुलीला दवाखान्यात घेऊन जातोय म्हटल्यावर लगेचच आत्महत्येची बातमी, या दोन्ही घटनांमधील वेळेचा आणि प्रतिक्रियेचा
असा विरोधाभास मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतो। यानंतर गौरीच्या आईनं केलेले 50हून अधिक फोन कॉल्स अनंतनं घेतलेच नाहीत। गौरी गर्जे यांच्या निधनानंतर संपूर्ण पालवे कुटुंब मुंबईत दाखल झाले। गौरीचे नातेवाईक आणि आई वडील अत्यंत दुःख आणि संतापाने बोलत होते। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आत्महत्या नाही तर हत्या आहे। लग्नाच्या काही महिन्यातच एका कर्तृत्ववान डॉक्टरचा अशा प्रकारे अंत होणं हा केवळ योगायोग नाही, अनंत गर्जेकडून झालेल्या छळामुळेच गौरीला हे पाऊल उचलावे लागलं असा त्यांचा ठाम दावा। या संवेदनशील आणि गंभीर प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी लक्ष घातले। गौरीच्या कुटुंबियांसोबत त्या थेट वरळी पोलीस ठाण्यात हजर होत्या। दमानिया यांनी या प्रकरणात अत्यंत आक्रमक भूमिका घेत पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली। एका राजकीय व्यक्तीच्या पीएवर असलेला गंभीर आरोप आणि सामाजिक कार्यकर्त्याचा सहभाग यामुळे या प्रकरणाला अधिकच महत्त्व प्राप्त झालं। गौरीच्या शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याच्या माहितीमुळे पालवे कुटुंबियांनी एक मोठी आणि महत्त्वाची मागणी केली। त्यांनी डॉक्टर गौरी पालवे यांच्या शवविच्छेदन तपासणीचं संपूर्ण व्हिडिओग्राफी चित्रीकरण करण्याची मागणी केली, जेणेकरून शवविच्छेदन अहवालात कोणत्याही प्रकारची फेरफार होऊ नये आणि मृत्यूचं खरे कारण तसेच शरीरावरील जखमांचे स्वरूप पारदर्शकपणे समोर यावे। गौरीच्या आत्महत्येबद्दल तिचे वडील अशोक पालवे यांना माध्यमांनी विचारलं असता त्यांच्या तोंडातून फक्त भावनिक उद्गार पडत होते। अत्यंत व्याकुळ होऊन त्यांनी म्हटलं, आता मी काय बोलू, माझी लेक गेली आहे। एका पित्याची ही वेदना हृदय पिळवटून टाकणारी होती। आपल्या मुलीचा मृत्यू हा छळामुळे झाला असल्याचा त्यांचा दावा असून या घटनेनं ते संपूर्ण कोसळले होते। अनंत गर्जे हा मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक होता आणि त्याला आपल्या मुलासारखं मानत होत्या। त्या ही बातमी कळताच पंकजा मुंडे यांनी आपले नियोजित दौरे तत्काळ रद्द केले आणि त्यांच्या कार्यालयातून एक पत्रकही प्रसिद्ध करण्यात आलं। त्यात त्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आणि पोलिसांनी या प्रकरणावर योग्य ती आणि निष्पक्ष कारवाई करावी असं त्यांनी स्पष्ट मत मांडलं। गौरीच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबावानंतर वरळी पोलिसांना प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल केला। मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून वरळी पोलिसांनी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास गौरीचा पती अनंत गर्जे याला अटक केली। त्यासोबतच अजून 2 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, परंतु त्यांना अटक झाली की नाही याची माहिती अद्यापही मिळू शकलेली नाही। पोलिसांनी या प्रकरणात एकूण 3 जणांवर गुन्हा दाखल केला। त्यापैकी मुख्य आरोपी असलेला अनंत गर्जेला अटक केली, तर इतर 2 आरोपींचा शोध पोलीस घेतात। गौरीच्या आत्महत्येमागे कौटुंबिक छळ, मानसिक त्रास आणि विवाहबाह्य संबंधाचा तणाव अशी अनेक कारणं समोर आली आहेत। पोलिसांनी आता सखोल तपास सुरू केला असून कॉल डिटेल्स, अनंतच्या त्या एंट्री बद्दलची सत्यता आणि इतर आरोपींचा सहभाग यावर लक्ष केंद्रित केलं गेलं। डॉक्टर गौरी गर्जे यांचा हा दुर्दैवी अंत अनेक प्रश्न उभे करतो। शिक्षण, पैसा आणि सामाजिक प्रतिष्ठा असूनही एका महिलेला केवळ काही महिन्यातच आपलं आयुष्य संपवावं लागलं। एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या प्रियेवर झालेले हे गंभीर आरोप धक्कादायक आहेत। गौरीला न्याय कधी मिळणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले। मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। धन्यवाद।